आहे आणि तो भयंकर कर्माने आणि भयंकर आकस्मिक असा असणारा मृत्यू आहे. वीज कोसळणे आणि भयंकर अशा प्रकारे आणि डोंगर कोसळणे आपल्यावर आणि तो मृत्यू होणे असे भयंकर असणारा त्याला अकाल मृत्यू म्हणतात. आणि अकाल मृत्यू असे 3 प्रकारचे मृत्यू शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे मृत्यू आहे महाराज, या मृत्यूतून आपल्याला सुटायचं आहे. आपलाही चांगल्या प्रकारचा मृत्यू व्हावा, कोणत्याही प्रकारे त्रास न होता जर मृत्यू व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याकरता आपल्याला भजन करावं लागेल, त्याकरता आपल्याला परमार्थ करावं लागेल, त्याकरता भगवंताची शरणागती पत्करावी लागेल, भगवंताचा आश्रय घ्यावा लागेल. परमार्थाचा आश्रय तेव्हाच आपला योग्य मृत्यू होऊ शकतो. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कारण ते मरण धन्य आहे बघा ज्या मरणाच्या वेळेला आणि भगवंत आठवतो. बघा परमार्थ करणाऱ्याचा असं काहींना असाही प्रश्न निर्माण होईल, ज्याने जर जीवनभर परमार्थ केला यदा कदाचित त्याला जर भगवंत आठवला नाही, त्याला परमार्थ आठवला नाही तर तो भगवान इतका निर्दयी नाही महाराज. ज्या भक्ताने आयुष्यभर परमार्थ केला, भजन केलं, तो भगवान त्याला विसरत नाही. अंतकाळच्या वेळेला भगवंत सांगतो तुला जर माझं स्मरण नाही झालं तर मी तुझं स्मरण करील. तू आयुष्यभर जर माझी वारी केली ना, तू शेवटी माझ्यापर्यंत येऊ शकला नाही तर मी तुझ्याकडे येईन. तू आयुष्यभर माझी कथा ऐकली ना तर शेवटी आणि मी तुझं स्मरण करील. तुला जरी माझं स्मरण झालं नाही तर मी तुझं स्मरण करील आणि मी तुला आठवेल, मी तुझ्याकडे येईल. तू माझ्याकडे आलं ना आयुष्यभर. एवढा भगवंत दयाळू आहे महाराज, एवढा कृपाळू आहे. कारण भगवंत सांगतात जो माझा जैसा कारणे मी तैसाची त्या कारणे, जो मला ये यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. ये यथा माम प्रपद्यन्ते, जो जशा प्रकारे जसा मला भजेल तसा मी त्याला भजतो, मीही त्याच्या करता आहे. म्हणून संत हे मरणच आपल्याला टाळायचं आहे आणि या मरणात आपलं मरण चांगलं व्हावं. कारण हे मरण प्रत्येकाला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. प्रत्येकाला हे मरण आहे. पुन्हा जन्मने पुन्हा मरणे याला संसार म्हणतात.